तो एक आरोप देखील संजय राऊतांनी केला की 64 कोटी अलीकडे कुठं. मॅट्रिक पास झालो, कास्मो फिल्म लिमिटेड म्हणून संभाजीनगर आजही ती कंपनी आहे, हेल्पर म्हणून लागलो. मला 7 रुपये रोज होता, 7 रुपये पर डे. सर, अलीकडच्या काळामध्ये तुमच्यावरती खूप सारे आरोप झाले. केंद्र MIDC मधले जागेचे प्रकार, एक प्रकरण खूप गाजला वीट्सवाला. तुम्ही म्हणता की काही चुकीचं नव्हतं, मग विड्रॉ का झाला? संजय शिरसाट दगड मारलं ना पिसाळीला कुत्र्याला, ते आपल्याला उलट चावतं. एकमेव माणूस असेल मी, लेट पेनल्टी पैसे किती भरले असेल मी MIDCला. राजकारणातला माणूस कधी पेनल्टी भरताना पाहिलं नाही. शिवसेना प्रमुखांनी बनवलेली शिवसेना 2 गटामध्ये गेली. तुम्हाला असं कधी वाटलं का की नाही, असं नव्हतं व्हायला पाहिजे? अत्यंत वाटलं, आणि तो प्रसंग आजही माझ्या डोळ्यासमोर आहे, आणि आजही मला त्या गोष्टीचं वाईट वाटतं. त्यांच्या वडिलांमुळं, शिवसेना प्रमुखामुळं मी आज या तुमच्यासमोर खुर्चीवर बसलोय ना. अरे बाबा, संजय शिरसाट. कधी जेलमध्ये गेलात तुम्ही? नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं बोल मराठी या यूट्यूब चॅनलवरती. काही माणसं राजकारणात जन्म घेतात आणि काही माणसं जन्मानंतर राजकारणामध्ये येतात. काहीही राजनैतिक पार्श्वभूमी नसताना एक माणूस महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आला. त्यांचे वडील मुंबईच्या बेस्टमध्ये काम करत होते, 25 वर्ष त्यांनी तिथे काम केलं. त्यानंतर आदरणीय श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी प्रभावित होऊन त्यांनी शिवसेना, एक चळवळ त्यांनी जॉईन केली, आणि त्यानंतर त्यांच्या राजकारणाच्या जीवनाची सुरुवात झाली. 2009मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले, आणि त्यानंतर त्यांनी मागे पाहिलं नाही. 2009, 2014, 2019 आणि 2024 सलग 4 वेळा ते आमदार झाले, आणि आत्ता ते मंत्री देखील आहेत. मी कोणाबद्दल बोलतोय कदाचित तुम्हाला कळालं असेलच. आज आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत सामाजिक न्यायमंत्री आणि छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री श्री संजय शिरसाट सर. सर नमस्कार, स्वागत आहे तुमचं बोल मराठी या यूट्यूब चॅनलवरती. सगळ्यात पहिल्यांदा आणि प्रेक्षकांनाही मला एक खूप छान अनुभव मला सांगावासा वाटतो. मी पॉडकास्टसाठी खूप साऱ्या पॉलिटिशियन्सला, इवन नगरसेवकापासून तर आमदारपर्यंत सगळ्यांना कॉन्टॅक्ट केले. बट प्रत्येक वेळेस असं होतं की एखाद्या व्यक्तीला जेव्हा मी कॉल करतो, कॉन्टॅक्ट करतो, त्यांचा कॉल एखादा PA उचलतो, त्या PAचाही PA असतो, त्या PAचाही PA असतो, 4-5 लोक मध्ये असतात, आणि मग त्याच्यामध्ये त्या ज्या व्यक्तीसोबत बोलायचं आहे त्यांच्याशी बोलणंच होत नाही. मला आठवतं मी तुम्हाला रविवारी कॉल केला होता, आणि सकाळी 10 वाजता मी तुम्हाला कॉल केला होता, आणि 10 वाजता तुम्ही माझा फोन उचलला आणि तुम्ही मला म्हटलात की आपण बुधवारी पॉडकास्ट करूया, आणि आपण आज पॉडकास्ट करतोय. म्हणजे पहिल्याच कॉलवरती तुम्ही मला टाईम दिलात. सो हे मला वाटतं की खूप कमी आजकालच्या पॉलिटिशियन्समध्ये हे स्किल्स आहे. याबद्दल काय सांगाल? नाही, मी मुद्दामच तुमच्याकडे आलो कारण की तुमचे मी यूट्यूबवर अनेक वेळा रील्स पाहत असतो, तुमचे काही लोकांच्या मुलाखती ऐकत असतो. परंतु हे मुलाखती ऐकताना तुमच्यातला स्पष्टपणा, मला स्पष्ट बोलणं, जसं मी आहे तसं समोरचा जर मला स्पष्टपणे प्रश्न विचारत असेल ना, नसता ते मॅनेज केलेली मुलाखत ना टिकत नाही. म्हणून जाणून बुजून मी सांगितलं की काही असेल तर यांच्या मुलाखतीला आपल्याला जायचं आहे. राजकारणामध्ये काही पायऱ्या जेव्हा चढतो ना माणूस, तर त्याला एक स्वतःचं स्टेटस, मी मोठा झाल्याचा आविर्भाव हा त्याच्यात येतो. मग हा गुन्हा आला का मग तो जो इतरांना भेटण्यासाठी तरसत होता तो लोकांना भेटण्यासाठी थोडासा अवॉइड करतो. मग माझ्या PAकडे फोन, मग PA काहीतरी सांगणार, मग कधीतरी त्याला आठवण आली की साहेब त्या ह्याचा फोन आला होता बरं का. हे अशामुळं काय होतं की माणसांचा आपला कनेक्ट तुटतो. बरोबर. तुमचा फोन आला, इंटरव्ह्यू काय होईल तो नंतरचा भाग आहे, परंतु माझा फोन ह्या माणसाने उचलला, एक मनामध्ये एक भावना तर तयार झाली आहे. बरोबर. अरे लोकांचे काम हो न हो, त्यांचा फोन तुम्ही अटेंड करा, हे मी माझ्या अधिकाऱ्यांना सांगत असतो आणि कार्यकर्त्यांना सांगत असतो. आज तो एखादा तुम्हाला त्याचं बोलणं नाही आवडत किंवा तो वाईट बोलत असेल, याचा अर्थ तुम्ही कुणाचा फोन उचलायचाच नाही. काय इमर्जन्सी, आम्हाला रात्री 2-2 वाजता फोन येतात, ॲक्सिडेंट झालेला असतो, त्याला त्या वेळेला तुमच्याकडे जो ॲप्रोच तो करतो ना, त्याला वाटतं की मला आता यांच्याच माध्यमातून देव भेटणार आहे. बरोबर. आणि तुम्ही फोन उचलत नाही.
म्हणून कधीही फोन जो आहे तो स्वतःजवळ ठेवला पाहिजे, स्वतः ऑपरेट केला पाहिजे. ठीक आहे, काही वेळेला तुम्हाला कामाच्या व्याप्ततेमध्ये फोन उचलता येत नसेल, आलेले मिस कॉल जर असेल तर त्याला रिप्लाय द्या, पुन्हा एकदा फोन करा, बघा त्याचा चमत्कार काय होतो. म्हणून माणूस एकतर येणारा कॉमन मॅन असेल, मित्र असेल, कोणीही असेल, तुमच्याशी डायरेक्ट बोलल्यामुळं त्याला एक आधार मिळतो आणि तो आपलं समजून तुमच्याशी बोलतो. बरोबर. सर, मला थोडंसं तुमच्या राजकारणामध्ये येण्याच्या अगोदर तुमचा प्रवास कसा राहिला? मी खूप साऱ्या इंटरव्ह्यूजमध्ये ऐकलं तुमच्याकडून की तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराशी प्रभावित झालात. तर राजकारणाच्या आयुष्याची सुरुवात होण्या अगोदरचा प्रवास काय होता, हे मला जाणून घ्यायला आवडेल. राजकारण हा मला मुळात न आवडणारा विषय आहे. बरं. मी लहानपणी जेव्हा एक आणीबाणीचा काळ होता, त्या टायमाला फक्त माझ्या सगळी जेव्हा चळवळ सुरू झाली, अंधेरे में एक प्रकाश, जयप्रकाश, जयप्रकाश, माहीत नव्हतं जयप्रकाश कोण आहेत. परंतु लोक घोषणा देत रात्री फिरायचे. मी 8वी-9वीला असेल, मी त्या रॅलीमध्ये फिरायचो. मग जय जय, तर त्या जयचा अर्थ मलाही कळत नव्हता, परंतु सगळ्या लोकांबरोबर आपण चाललोय. आणि ते मग भावना, मग त्या काळामध्ये जॉर्ज फर्नांडिसचे फोटो, ते जेलमधले फोटो, त्याचे पोस्टर लागलेले असायचे. आणि काहीतरी आपल्या देशावर संकट आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण सामील झालं पाहिजे, अशा प्रकारे मला थोडंसं चटक, ज्याला म्हणतात, नाही यार, या लोकांबरोबर राहिलं पाहिजे. आणि काही कळत नव्हतं ना, 8वी-9वीच्या पोराला काय कळणार आहे, पण उगाच असं ती सुरुवात 1976ची, 75-76ची. आणि त्याच्यानंतर मी कंपनीमध्ये कामगार म्हणून लागलो. मॅट्रिक पास झालो. कुठल्या कंपनीमध्ये? कास्मो फिल्म लिमिटेड म्हणून संभाजीनगरला आजही ती कंपनी आहे, मोठी कंपनी. त्याच्यामध्ये कामाला लागलो मॅट्रिकच्या नंतर. ते काम करताना मग हेल्पर म्हणून लागलो. मला 7 रुपये रोज होता, 7 रुपये पर डे. आणि मग ते हेल्परचा त्याच्यामध्ये परमानंट झालो. मग काही लोकांनी हा संजय थोडासा आहे आक्रमक, मला युनियनचं लीडर करून टाकलं. मग त्या काळामध्ये दत्ता सामंत सारख्या नेत्यांशी माझा संपर्क आला. आणि मग तो प्रवास जेव्हा चालू झाला, मग एक दिवस आमच्या शहराची परिस्थिती थोडी विचित्र आहे. मॅक्झिमम तिथं काही लोकांची दादागिरी चालायची, गुंडगिरी चालायची. चरस विकणे, गांजा विकणे, मटकेचे धंदे चालवणे आणि मुलामुलींची छेड काढणे. गावाकडचा माणूस आला की त्याचं धोतर ओढणे, त्याला मारणे, त्याला लुटणे, आणि सर्रास आम्ही पाहत होतो. परंतु त्या कालावधीमध्ये मी कंपनीत असताना रिक्षा चालवत होतो आणि ते अनुभव मी रोज अनुभवत होतो. तुम्ही 75-76ला रिक्षा चालवत होते? 78-79ला. 78-79ला मी कंपनीत लागलो. 2 वर्ष तिथं कंपनी, म्हणजे 5 वर्ष काम केलं, पण 2 वर्षानंतर माझ्या वडिलांनी मला एक ॲटो पण घेऊन दिली. अच्छा. मग ते ॲटो आणि कंपनी असं मी तो प्रवास करता. खूप कमी लोकांना माहिती असेल की तुमचे वडील बेस्टमध्ये होते. माझे वडील बेस्टला 25 वर्ष होते. आता हा सगळा स्टोरीसारखा प्रवास आहे. वडील घरातून पळून गेले, मग मुंबईला आले, चिंबूक ठिकाणी राहिले. मग तिथं कंदील जे म्हणतात, त्याचे काचेचा कारखाना होता, तिकडं लागले. प्रीमियम पद्मिनी त्या टायमाला कारचा मोठा कारखाना या साईडला होता, परंतु ते तिथं लागले. नंतर बेस्टमध्ये लागले, ड्रायव्हर म्हणून तिथं ड्रायव्हर शिकले ना, बेस्टमध्ये लागले. त्यांचा रेकॉर्ड होता त्यांचा मुंबईमध्ये. जळती बस त्यांनी डेपोत घेऊन गेले होते आणि त्यांचं एक नाव होतं त्या टायमाला. म्हणजे एक चांगले व्यक्ती म्हणून त्यांच्याकडे त्या टायमाला ड्रायव्हर असून सुद्धा पाहायला जायचं. बरोबर. आणि म्हणून मग त्याच्यानंतर एक अधिवेशन इकडे झालं शिवसेनेचं महाडला. आणि शिवसेना प्रमुखांनी घोषणा केली, मुंबई, ठाणे आणि पुणे आता घोडदौड पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रात. आम्हाला शिवसेना प्रमुखाचं अट्रॅक्शन तर होतंच, परंतु त्यांनी केलेली घोषणेच्या नंतर आम्ही त्यांना भेटलो. आणि त्याच्यानंतरचा मग प्रवास, त्यांना भेटणं, मग सरपोतदार असतील, शाबीर शेख असतील, यांचा दौरे आमच्याकडे. नंतर मग शिवसेना प्रमुखाचा दौरा आम्ही काढलेला, एक 87ला मोर्चा, त्याच्यात झालेली दंगल. मग त्याच्यानंतर मग कंटिन्यू त्या प्रवाहामध्ये जे गेलो आम्ही, मग मागं वळून पाहिलं नाही. मग दंगली आमच्या काळामध्ये जवळपास 26 दंगली झाल्या. फार दंगली असे मोठ्याला चालायचे, 8-8, 10-10 दिवस दंगल चालायची. एक जळतं शहर म्हणून आमच्या शहराकडे पाहिलं जायचं. आणि मग तेथून खऱ्या अर्थानं आमच्या राजकारणाची थोडीशी सुरुवात झाली, लोक आम्हाला ओळखायला लागले.
तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा बाळासाहेब ठाकरेंना कधी भेटलात? काही आठवणी आहेत का? शिवसेना प्रमुख पहिल्यांदा संभाजीनगरला आले. बरं. आमच्या महानगरपालिकेची निवडणूक लागली होती. सरपोतदारांनी यांनी सर्व आम्ही टीमनी, मग त्यात मनोहर जोशी होते, छगन भुजबळ होते, लीलाधर ढाके होते, सुधीर जोशी होते. हे सर्व टीमवर्क व्हायचं. याने इंटरव्ह्यू घेणे, उमेदवार निवडणे आणि त्या एका सभेला शिवसेना प्रमुख आले. पहिली सांस्कृतिक मंडळाची सभा आणि त्या सभेचं सूत्रसंचालन करण्याचं भाग्यसुद्धा मलाच मिळालं. अरे वाह! ती सभा झाली आणि आमच्याकडचं वातावरण बदललं. म्हणजे आम्हाला जे काही चेष्टा करायची आमची, शिवसैनिक असले, ही वानर सेना आहे, माकड सेना आहे. आणि पहिल्यांदा त्या महानगरपालिकेमध्ये पहिली इलेक्शन आमचे 28 नगरसेवक निवडून आले. आणि लोकांना एवढा काही जल्लोष केला लोकांनी. आमच्या नगरसेवकाला डिमांड असायची पुण्याला, मुंबईला, इकडं, अरे ते कोण नगरसेवक आहेत जे निवडून आले शिवसेनेचे, आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात. आणि एकदम फाटके लोक, ते कोणी रिक्षा चालवणारा, कोणी आणखीन काय व्यवसाय करणारा, असेच लोक आम्ही धरले होते. ते उभे राहिले आणि ते निवडून आले. बरोबर. म्हणून ती महानगरपालिका त्या मराठवाड्याला एक दिशा देणारी ठरली ती. आणि तिथून तो शिवसेनेचा प्रवास, दंगली आणि ही महानगरपालिकेची निवडणूक, मग त्याचा प्रचार संपूर्ण मराठवाड्यात झाला. बरोबर, बरोबर. सर, अलीकडच्या काळामध्ये तुमच्यावरती खूप सारे आरोप झाले. विशेषतः इम्तियाज जलील यांनी आरोप केला की जो काही शेंद्रा MIDC मधले जागेचं प्रकरण आहे, त्याच्यामध्ये तुम्ही ते तुमच्या मुलाच्या जे कंपनी आहे त्याच्या नावावर ते ट्रान्सफर केलं. त्याच्यामध्ये किती किती सच्चाई आहे, काय खरं आहे त्याच्यामध्ये? काय झालेलं माहिती का, मी आता ह्या लोकांना काही कामधंदे राहिलेले नाही. मग आता हायलाईट होणं किंवा आरोप करणं हा एकमेव विषय त्यांच्याकडे आहे शिल्लक. आरोप केला, मी उत्तर द्यायचं टाळलं. अरे बाबा, संजय शिरसाट अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षावर बोलू शकतात, याच्यावर बोलू शकतात, मग ह्या प्रश्नाला उत्तर का देत नाही? मी ह्यासाठी देत नव्हतो की याला दगड मारलं ना पिसाळायला कुत्र्याला, तर ते आपल्याला उलटं चावतं. म्हणून ते जाऊ द्या, त्याला तिकडं जाऊ, एकदा बोंबलू द्या काय बोंबलायचं, असं ह्या भावनेतून मी बोललो नाही. पण तुम्हाला स्पष्टपणे सांगतो, शेंद्रामध्ये एक प्लॉट होता MIDCचा. तो प्लॉट आमचा एक मित्र, त्याचं पहिलं नाव होतं, तो आम्ही एक पार्टनरशिपमध्ये तिथं एक युनिट टाकायचं होतं, दारूचा कारखाना. माहिती नसतं ना, आम्हाला इथेनॉलचा प्लांट टाकायचा होता, 60 स्केलचा, ग्रीन बेसचा, मक्यापासून इथेनॉल तयार करणं. आणि हे मोदी साहेबांचं असेल किंवा नितीन गडकरीचं असेल, हे ड्रीम प्रोजेक्ट आहे. आम्ही का टाकत होतो इथेनॉल? कारण की ऑइल कंपनीला डायरेक्ट आमचा सप्लाय झाला असता. म्हणजे मुळामध्ये एक लक्षात घ्या की दारूचा प्लांटचा त्याचा काही संबंध नाही. इथेनॉल तयार करत होता 60 स्केलचा. आमचे एक मित्र आहेत, माजी मंत्री आहेत, त्यांनी नागपूरला टाकला 120 स्केलचा. त्याच्याहून मी आपला 60 स्केलचा छोटा मोठा टाकायचा असा प्लॅन केला. MIDCकडे गेलो, प्लॉटची मागणी केली, तर त्याने दुसरा वाकडा तिकडा प्लॉट दिला. म्हणलं हा नाही, आम्हाला दुसरा द्या बदलून. मग तो ट्रक टर्मिनलचा प्लॉट बोर्डामध्ये ठराव घेऊन आम्हाला मिळाला. सगळं प्रोसेस पूर्ण करून, की मी MIDCचं बोर्ड मेंबर राहिलेलो आहे 96-97ला, म्हणून मला ते सगळं प्रोसेस माहिती आहेत. यांना माहीत नाही तो दुर्दैव आहे. ठराव झाला, सर्व झाला, प्लॉट अलॉटमेंट झाला. आमच्या त्या मित्रांनी सांगितलं की माझं थोडंसं क्लच आलेलं आहे, मला फायनान्शियल थोडा ब्रेक झालेला आहे, कारण की त्याला लागणारा पैसा जास्त होता, मी आता तर टाकू शकत नाही, मला इथून विड्रॉ व्हायचं. ठीक आहे, मग तो विड्रॉ झाला. मग आता प्लॉटचं काय करायचं? 25% पैसे तर आपण भरलेत, जवळपास 1,45,00,000 रुपये. उरलेल्या पैशाचा टाईम पिरियड असतो त्यांचा, त्या टाईम पिरियड पर्यंत भरायचा असतो. पैसे नाहीत. लेट आमच्याकडून पैसे भरायला झाले. महाराष्ट्रामधला एकमेव माणूस असेल मी. लेट पेनल्टी पैसे किती भरले असेल मी MIDCला? राजकारणातला माणूस कधी पेनल्टी भरताना पाहिलेला आहे?
माफ केलं असतं ना. मंत्री माझा मित्रच होता. उद्योगमंत्री कोण आहे? उदय सामंत माझा चांगला जवळचा मित्र आहे ना. काय एवढा ठराव घेऊन मला माफ नसतं केलं. पेनल्टी भरली 78 लाख रुपये. 2-5 हजार नाही. किती? 78 लॅक्स पेनल्टी MIDC व्हाईटमध्ये रेकॉर्डवर आहे. असेल ना. पैसे एवढे पेनल्टी भरून तो प्लॉट मी आता रजिस्टर्ड केला. मग आता पार्टनर तर माझा सोडून त्याला काही करायचं नाही. पुन्हा आम्ही प्रपोजल चेंज म्हणून जे काही टाकायचं होतं इथेनॉलचं ते चेंज केलं आणि आता आम्ही वेअरहाऊस बांधतो तिथं. त्याची परमिशन मी घेतली MIDC कडून. परमिशनला किती पैसे लागले? 51 लाख रुपये. कायदेशीर, विदाऊट असं नाही. कुठं आला भ्रष्टाचार? 6.5 कोटीचा प्लॉट, त्याच्यासाठी 78 लाखची पेनल्टी, 51 लाख रुपये परमिशनचे, हे सर्व पैसे भरल्यानंतर प्लॉट मिळवणं याला भ्रष्टाचार म्हणतात? असं आणतात ना की MIDCचा प्लॉट का लुटलाय? नाही, मग ते इतरांना दिला का नाही? अरे इतर बोंब मारतील ना, तुला काय करायचं आहे त्याच्याशी? माझ्या अगोदर कोणी मागितलं असेल त्यांना दिलं नसेल ते बोंब मारतील ना, तुला काय करायचं आहे? नाही राष्ट्रीय मंत्र्याचा आविर्भाव मंत्र्याच्या याच्यामुळे घेतला. 2022ला प्लॉट मागितला आम्ही आणि लेट झालं म्हणून एवढं पेनल्टी भरली. भरतो का कोणी असं? इथं तर 1 लाख रुपये जरी एखाद्याने इंटरेस्ट लावला तर आपण माफ करायला का अर्ज लिहित असतो. म्हणून हे असे जे लोक आहे ना, हे मुद्दाम असं स्टंटबाजीने असं माहोल तयार करतात. आणि यांचे आका मला माहिती आहेत ना, आहेत त्यांचे आका, ज्यांना थोडंसं दुखतं ना पोटात. म्हणून मी त्याची चिंता करत नाही. मी तो म्हणतो काही कुठं जा ना, तो MIDCच्या ऑफिसमध्ये गेला, अधिकाऱ्याला विचारलं ऐसा कैसा होगा. तो ना ऐसा कैसा होगा, हे आमची प्रोसेस माझ्याकडे आहे. सर्व पुरावे आहेत आणि मी आता मुख्यमंत्र्यांना पाठवणार आहे. मुख्यमंत्र्याकडे कशाला पाठवतो? कोर्टात जायला नको? एखादा मुख्यमंत्री आमच्या युतीतला आहे, कसा तुला नाही देईल? कोर्टात जा ना. कसली हुशारी दाखवता तुम्ही? थोडंसं तरी डोकं वापरलं पाहिजे ना. एखाद्याच्या प्लॉटवर जाऊन हे बघ, ये देखो ऐसा हो गया वैसा हो गया. अरे कैसा हो गया ते समजून तर घे. किती खोटं बोलतोय? दारूचा कारखाना काय सांगेल तुम्हाला इथेनॉलचा? किती खोटं बोलतोय? पेनल्टी भरली माहिती आहे? नाही माहिती. परमिशनसाठी 51 लाख रुपये भरले माहिती आहे? नाही माहिती. म्हणजे काय असं उगाच झालंय? कोणताही अधिकारी कोणत्याही डिपार्टमेंटचा असेल, तुमचं राजकीय वजन कितीही असू द्या, स्वतःची नोकरी कधीही धोक्यात टाकणार नाही. कधी 19-20 करायचा प्रयत्न करेल, परंतु सगळं कायद्याच्या चौकटीत. आणि सरकारी जागामध्ये कधीही भ्रष्टाचार व्हायचा प्लॉट पुरता. कमी किंमत घेतली, असं केलं असे आरोपसुद्धा लावू शकत नाही. म्हणून हे बिनबुडाचे आरोप करतात. म्हणून त्यांना उत्तर देणं समजत नाही गरजेचं. आणि यांच्या आकाला पण यांना पण जेव्हा माझ्या कस्टडीत येतील त्या टायमाला मी सोडल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्राला अरे राहू द्या, त्याचे का सगळ्यांना माहिती. आमच्या जिल्ह्यामध्ये सर्वांना माहिती. ज्यांचे पोटं दुखतात ना ते सगळं माहिती. त्यांनी असा एक आरोप केला की ॲट्रॉसिटी त्यांच्यावरती दाखल झाली तुमच्या दबावामुळं, तुमच्या म्हणण्यानुसार. माझ्या म्हणण्यानुसार बोललोय तू, अट्रॉसिटी लोक करतायत. आणि माझ्या म्हणण्यानुसार तू बोललास ना, त्या जातीवाचक तू बोललास ना, विद्वान आहेस ना. विद्वानाने कसं बोललं तेवढं नाही शिकवलं. एखाद्या जातीचा अपमान करणं हे तुला शिकवलंय. आणि आम्ही एखाद्याबद्दल थोडंसं जरी बोललो मग अपमान हो गया, खतरे में है. रामगिरी बाबाची आम्ही साथ दिली काय सगळ्यांनी मिळून. हे काय मुळामध्ये यांची काम दलालीची आहेत.
लक्षात घ्या, ही सुरुवात आता नाही झाली. मी औरंगजेबाच्या विरोधात बोलतो, मी रत्नपूरच्या खुलताबादच्या विरोधात रत्नपूर करा म्हणतो, दौलताबादचं देवगिरी करा म्हणतो. आम्ही हे सगळं जर बोलत असताना माझ्या रामगिरी बाबाच्या सपोर्टमध्ये आम्ही उभं राहिलो. त्याचा परिणाम काय? माझ्या मतदारसंघामध्ये त्याला लोकसभेला 64,000 मतं पडली होती, MIMला. यावेळेला उमेदवार का उभा केला नाही? पक्ष तुझा वाढवायचा आहे का डुबवायचा आहे? MIMचा उमेदवार माझ्याच मतदारसंघात का नाही? की तोडबाजी कितीची केली मला माहिती आहे ना. उमेदवारच नाही MIMचा. पाठिंबा कुणाला? उभाटाला. हे जे प्रकार आहेत ना, हे सगळ्याला माहिती आहे. MIMचे उमेदवार नव्हते का? मोर्चे घेऊन गेले घरावर, आम्हाला उमेदवार द्या म्हणून. नाही, फक्त ॲडजस्टमेंट येऊ शकते. काय भरोसा नाही. आता उभाटाचं हिंदुत्व कुठेही फिरू शकतं. आता त्यांच्या आजूबाजूला कुठेही राऊंड मारू शकतं ते. म्हणून त्यांची भूमिका स्पष्ट नसते कधीच. ते ना औरंगजेबाच्या विरोधात बोलत, ना आता ओएसीच्या विरोधात बोलत. म्हणून त्यांच्याशी होऊ शकते, ही युती होईल. पण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेची म्हणजे राज ठाकरे उद्धव ठाकरेंना अवघड आहे. बट MIM आणि उभाटा येऊ शकते. अजून एक प्रकरण खूप गाजलं, विट्सवालं. ते नेमकं प्रकरण काय होतं सर? हेच अशीच विद्वान. विट्स नावाचे एक हॉटेल आहे, प्रायव्हेट मालकाची. त्याने काही भागधारक घेतले, हॉटेल रन करायचा प्रयत्न केला. दुर्दैवाने म्हणा कशाने म्हणा ते लॉसमध्ये चालले. भागधारक कोर्टात गेले. कोर्टाने गेले की आम्हाला आमचे पैसे जे आहेत ते डुबायला लागले, तर आम्हाला आमचे पैसे पाहिजे. कोर्टाने निर्णय दिला, त्या हॉटेलची लिलावत काढा आणि भागधारकाचे पैसे द्या. कोर्टाचा आदेश. कलेक्टर ऑफिसमधला महसूलचा एक अधिकारी घेतला, त्याला डिपोर्ट केलं कोर्टाने. आणि तो ही सगळे प्रोसेस करून भागधारकाचे पैसे कोर्टात जमा, म्हणजे जे काही लिलावात पैसे येतील कोर्टात जमा करायचे, कोर्ट ते देईल. झालं. एकदा लिलाव काढला, कोणी नाही आलं. दुसऱ्यांदा काढला, तिसऱ्यांदा काढला, चौथ्यांदा काढला, पाचव्यांदा काढला, सहाव्यांदा काढला, सातव्यांदा काढला. किती? 7 वेळेला. हा लिलाव कोणाच्या आदेशानुसार? कोर्टाच्या. 7 वेळेला कोणत्या लिलावात आलंच नाही, बोलीच नाही बोलली. 8व्या वेळेला आम्ही थोडीशी हिंमत केली 2-4 जणांनी मिळून की आपण भरू टेंडर. आम्ही भरली, बोली लावली. आरोप काय होत आहेत माहिती का? 76 का किती 67 कोटीची हॉटेल घेतली. 64-67 काहीतरी ते. त्याची किंमत 110 कोटी आहे. इतका मोठा भ्रष्टाचार झाला. तू कोण ठरवणार आहे? तो मालक म्हणेल ना कोर्टाला, पण सर ती माझ्या जागा हॉटेलची जी किंमत एवढी म्हणून. याच्यामध्ये आहे, त्या बिल्डिंगची जी इमारतीची जी व्हॅल्यू असेल ती नक्कीच जास्त असेल. पण ते कोर्टाला ठरवू दे ना. तुम्ही आम्ही का ठरवणार? हे बघा, कोर्टाने बेसिक प्राईस ठरवली, त्या अधिकाऱ्याने त्यांच्याकडून परमिशन घेतली, एवढ्यात करू का लिलाव? कोर्ट म्हणलं हो करा. त्या जागेची किंमत 1000 कोटी. ठरवायचा अधिकार कुणाला आहे? त्या कोर्टाला आहे. मी 100 कोटी नाही म्हणत, मी 1000 कोटी म्हणतो. पण तो कोर्ट म्हणतं की नाही तुम्ही एवढ्यात करा. 7 वेळेला लिलाव झाल्यानंतर कुणी आलेलं नाही. जर एवढी सगळं एवढं मोठं मार्जिन असेल तर लोक तर तुटून पडले पाहिजे ना. ती नाही परवडत, आता रन करायला परवडत नाही. म्हणून कोर्टाने ते दिलेली. आता त्याची रेडी रेकनर व्हॅल्यू काय काय हे सगळे प्रश्न तुम्ही ते कोर्टाला विचारा. आणि जो मूळ मालक असेल, ही काय गव्हर्नमेंटची प्रॉपर्टी नाही हे पहिले समजून घ्या. ही खाजगी मालक आहे, त्याचा कोर्टातला असलेलं डिस्प्यूट आहे. म्हणून ते जर त्या मालकाने ऑब्जेक्शन घेतलं की साहेब आमची तर व्हॅल्यू एवढी आहे, परंतु आता एवढ्यात कसं होतं, ते त्याला अधिकार आहे ते. परंतु त्यांना काही माहीत नाही.
आता म्हणून मी काय केलं माहिती का, मी आता त्यातून विड्रॉ झालो. जाऊ दे बाबा, मला आम्हाला तेच नको विचारायचं आता. होतं की जर तुम्ही म्हणताय की काही चुकीचं नव्हतं, मग विड्रॉ का झालं तुम्ही? विड्रॉ ह्यासाठी झालो ना, हे आरोपाची छडी चालवत राहिली असते. लोकांकडं चुकीच्या दृष्टिकोनातून ते पेश केलं गेलं असतं. 67 कोटीला घेतली, 100 कोटीची प्रॉपर्टी, 110 कोटीची प्रॉपर्टी, असं जो काही डामक यानं केलं असतं ना. आता मी त्यांना उलटा चॅलेंज दिलं आहे. मी विड्रॉ झालो बाबा, पुन्हा त्याचं टेंडर काढा, तुम्ही भरा. 110 कोटीचं आहे ना, 100ला भरा, 90ला भरा, 80ला भरा, 70ला भरा, तुमचा फायदा होईल ना. आता तुम्ही भरा, पेढे घेऊन मी तुमच्या घरी येतो. तुम्ही प्रॉफिटमध्ये राहाल ना. आता मी चुकीचं केलं काम, तुम्ही घ्या ना. आता कुणालाही घ्यायला हवं, मी त्याला पेढे देतो ना. आता पाहूया. परंतु आवाच्या सव्वा बोलणं सोपं आहे, करायला प्रॅक्टिकल करायला त्रास होतो. आमचा प्लॅन वेगळा होता. लॉसमध्ये असलेली प्रॉपर्टी फायद्यात कशी आणायची, त्याला डिमॉलिश करून त्याचं कमर्शियल कसं करता आलं असतं, वर कसं हॉटेल काढता आलं असतं, आणि शहराची शान कशी वाढली असती. एक साला आपल्या नावावर एक बिल्डिंग उभी राहते अशी तो एक स्वप्न होतं. आता नाही होणार तर नको होऊ देऊ, परंतु आरोप नका करू ना. हजारो लोकांनी हजारो कोटीच्या प्रॉपर्ट्या असतात, त्या टायमाला तुम्ही बोलत नाही. संजय शिरसाटने विकत का घेतली किंवा त्याच्या मुलांनी का घेतली त्याच्यावर आरोप. अरे राजकारणामध्ये तुम्ही समोरामोर लढलं पाहिजे. असं कुटुंबांनी काहीतरी काय उद्योग करायला लागलेत त्याच्यावर तुमचा आरोप. आता तुमच्या माध्यमातून सांगतो, कुणीही हे जे बोलणारे होते ना बोलगेवडे, यांनी ती प्रॉपर्टी विकत घ्यावी. सरकारचा नाही, सरकारचा पैसा पण नाही, सरकारचा काही संबंध नाही त्याच्याशी. हे सगळे पैसे व्हाईटचे कोर्टात जमा करावे आणि प्रॉपर्टी घ्यावी. मूर्खपणा एक केला. जर त्यांनी मला पूर्ण पैसे भरू दिले असते, मग आरोप केले असते की कुठून पैसे आले, काय आले, तर त्याला बेस तरी होता. आता काय बेस आहे? तो एक आरोप देखील संजय राऊतांनी केला की 64 कोटी आले कुठून. आता तो विद्वानातला विद्वान आहे. तो सिस्टीम काय माहिती आहे का त्यांना? कुठून आलते सर, कुठून आलते? बोली लावायला रक्कम कशी जोडली तुम्ही? सिस्टीम काय आहे? बोली बोलण्यासाठी तुम्हाला काही नाममात्र रक्कम भरावी लागते, ते 15-1 लाख रुपये. आम्ही ते भरले. त्याच्यानंतर तुमच्या बोलीमध्ये जर तुम्ही क्वालिफाय झाला, 25% रक्कम ही तुम्हाला 30 दिवसात भरायची. आता ते 67 कोटीचे काहीतरी 15-1 कोटी रुपये होतात. ते रक्कम व्हाईटमध्ये भरायची. ते काय ब्लॅकचा धंदा नाही येतो. त्या टायमाला त्यांनी कसे येतील, कोणत्या तरी अकाउंटमधून जातील ना. ते दिल्यानंतर मग 90 दिवसाचा पिरियड जो आहे तो तुम्हाला बाकीचे 75% पैसे भरण्यासाठी आहे. आम्ही आमच्या बँकेला बोलून ठेवलं होतं. हे 25% पैसे भरले, 75% रन असलेली प्रॉपर्टी ती. घर बांधायचं नाही आहे, हॉटेल चालवायचं आहे, म्हणून रनिंग प्रॉपर्टी 75% लोन मिळणार होतं. म्हणजे उरलेले ते 90 दिवसामध्ये लोन ऑटोमॅटिक आमच्याकडून बँकेकडून आम्हाला मिळणार होतं. आता हे 15 कोटी रुपये हे आम्ही पार्टनर 4-5 जण मिळून ते भरणार होतो. 10 वर्ष त्याची परतफेड, 7 ते 10 वर्ष परतफेड केल्यानंतर आम्हाला प्रॉफिट होणार होता. तोपर्यंत आम्हाला मेहनत करायची होती. आमचे लागते होते 3-3.25 कोटी रुपये पर हेडात काय तरी बसत होते. कुठून आले पैसे, कसे आले पैसे? अरे भरल्यानंतर विचारा ना. हा व्यवहार काही ब्लॅकचा थोडी आहे, कोर्टात समोर भरायचे ते पैसे. म्हणून एकदा पैसे गेल्यानंतर जर बोंबलले असते ना तर त्यांना दाखवता तरी आलं असतं. नाही अमित शहाने दिले का, एकनाथ शिंदेने दिले का, मूर्खासारखे प्रश्न विचारायचे. एवढी जेव्हा हिंमत करतो तर त्याचं ॲडजस्टमेंट केली असेल का नाही काही? तुम्हाला ते बॅलन्स शीट दिसेल का नाही दिसेल? परंतु हे असे आरोप करायचे आणि वा काय मोठा आरोप केला भ्रष्टाचाराचा. स्वतःचीच पाठ स्वतः थोपटून घ्यायची, शांत बसायचं. वीट्स प्रकरणामध्ये 2 अजून मुद्दे होते. पहिला मुद्दा होता की
त्यांचे जे मॅनेजमेंट आहे त्यांनी सांगितलं की ते जे व्हॅल्युएशन केलं होतं ते व्हॅल्युएशन 2022ला केलेलं होतं, जे की 110 करोडच्या आसपास येतं. बट आत्ता सद्यस्थितीला त्याची व्हॅल्यू अजून वाढलेली होती. असं त्यांचं असं एक म्हणणं होतं की त्याची व्हॅल्यू सद्यस्थितीला त्याच्यापेक्षाही जास्त असेल. आणि दुसरं एक होतं की सध्या जे हॉटेल आहे ते वर्किंग आहे, चालू आहे आणि तिथून प्रॉफिटेबल देखील आहे आणि ते कोर्टामध्ये प्रत्येक काही ठराविक कालावधीमध्ये कोर्टामध्ये पैसे देखील भरत होते. परंतु काही दबावामुळे ते बंद करण्यात आलं किंवा त्याच्या लिलावामध्ये काढण्यात आलं, असा एक त्यांनी आरोप केला होता. असे 2 मुख्य आरोप मॅनेजमेंटनं केले होते. मॅनेजमेंट कुणाची? मॅनेजमेंट ही बाहेरून लावलेली मॅनेजमेंट होती, जी ती हॉटेल रन करत होती. मालकं नव्हते करत रन. मला हेच सांगायचं, ही व्हॅल्यू ठरवली कुणी? कोर्टाने. तुम्ही कोर्टाला सांगा ना. आणि तुमचं मग 7 वेळेला टेंडर ओपन झाल्यानंतर लोकांनी का भरलं नाही? 1-2 वेळाचं समजू शकतो. पहिल्यांदा टेंडर मॅनेज करायच्या ह्याच्यात गेला, मग दुसऱ्यांदा मॅनेज नाही झालं, तिसऱ्यांदा मग मॅनेज झालं. अरे 7 वेळाला. आणि जेव्हा 7-7 वेळेला टेंडर निघतात त्या टायमाला जो अधिकारी असेल तो कोर्टाच्या विदाऊट परमिशनचा काढू शकतो का? म्हणून हे सगळं आर्ग्युमेंट आपल्याला कोर्टासमोर करायचं आहे. आता ही जी काही विद्वान मॅनेजमेंट असं म्हणता तुम्ही, मॅनेजमेंटचं कोणी काही बोललेलं नाही माझ्या माहितीप्रमाणे. परंतु जे काही विद्वान बोलत असतील, आता त्या रेडी रेकनरची व्हॅल्यू तर फार आहे. असं जर तुम्ही गृहीत धरत असाल तर आता पुन्हा रिटेंडर करा आणि कोणतरी भरा ना ते. 10-20 कोटी रुपयाचा आणखीन जर फायदा झाला तर काय गेलं, वाईट होतं का? मग आता तरी भरा. आरोप करणं सोपं आहे, परंतु प्रॅक्टिकलमध्ये तेवढी इन्व्हेस्टमेंट करून आज 70 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट करायची, त्याला मेंटेनन्स आणखीन 10 कोटीचा खर्च, 80 कोटी रुपये लावून महिन्याला जर त्याचं जे येत होतं ना कोर्टामध्ये जे भरलं 1 कोटी रुपये, 80 ते 1 कोटी रुपये दर महिन्याला त्यातून रेव्हेन्यू जनरेट व्हायचा. ते लाईट बिल आणि कामगारचा पगारामध्ये जायचा. कोर्टामध्ये आजही 6-7 कोटी रुपये आहेत, ते त्याचे आहेत. म्हणून बाकीचं तर प्रॉफिट तर दूरच राहिला, देणेदार तर दूरच राहिले. याच्यातच हा पगार संपून जायचा. 150 लोकांचं स्टाफ, एसीचं बिल म्हणजे लाईटचं बिल, कूक, मेंटेनन्स वगैरे सगळं जर पाहिलं, आजही ती लॉसमध्ये म्हणून तर विकायला काढलं. बरोबर. भागधारकांनी ते कोर्टात कोण गेलं? भागधारक गेले का कोणी दुसरं गेलं? तेच गेले आणि त्यांनीच केलेलं तर निकाल आहे. म्हणून त्याच्यावर आता हे आरोप लावणं म्हणजे कोर्टावर आरोप लावणं आहे. तुमच्या मुलावरती देखील खूप गंभीर असे आरोप लावण्यात आले होते. एका विवाहितेने काही अत्याचाराचे किंवा काय झालं त्याचं? तेच मला विचारून घ्यायचं आहे. काय त्याच्यामध्ये काय आहे? काय झालं काय? माझ्यावरही अशा प्रकारचे अनेक आरोप लावण्याचा, माझ्या मुलांवर, शिरसाटावर काही करू शकत नाही. शिरसाट तर झोडून काढतो ताबडतोब. मग मुलावर आरोप लावायचा प्रयत्न. काय झालं त्याचं? तुम्हाला असं वाटतं काही जाणून बुजून कुणी का? काही टार्गेट केलंय, टार्गेट अरे करतंय? हे करतात ना. अहो हे राजकारणामध्ये ना, मी आता गेली 10 वर्ष नगरसेवक आणि 4 वेळा आमदार कंटिन्यू निवडून येतोय ना. लोकांमध्ये काहीतरी आमच्याबद्दलची सहानुभूती असेल तेव्हाच येतो ना. कसंच येतं निवडून? माझ्याकडे काय होतं? लोकांनी मला मतदान दिलं ना, कामं केली ना, लोकांबरोबर राहिलो ना. मग कुठंतरी टार्गेट करून याला कुठंतरी ओढलंच पाहिजे. अरे असे फालतू आरोप करून तुम्हाला नाही ओढतायत. तुम्ही माझ्यापेक्षा चांगलं काम करा, तुम्ही पुढे जा ना. पण तो राजकारणाला बदनाम करून कसं एखाद्याला खपवता येईल हा प्रयत्न होतात. म्हणून आपण आता याच्यात गेले 40-42 वर्ष झालेली आहेत. मी यांना सगळ्याला पुरून उरवल, म्हणून मी यांची चिंताच करत नाही. याच्या मागे उभाठा, MIM ग्रुप. उभाट्या तर काय, उभाट्याने या मागच्या निवडणुकीमध्ये असं सांगितलं होतं, बाकीच्या सीट पडल्या तर चालतील पण शिरसाटांना पाडा. शिरसाट फार बोलतो, याला पाडल्याशिवाय सगळी ताकद त्यांनी झोकली होती. झालं असं, आमच्या जिल्ह्यामध्ये एक तर सीट यावी यांची, सगळ्या सीट आमच्या आल्या. आम्ही 6 आमदार निवडून आलो. शिवसेनेचे एकनाथ शिंदेचे 6 आमदार, त्यांचे 0 आहे. आणि भाषणं अशी करतात, गाडल्याशिवाय राहणार नाही, गदाराला गाडूनच टाकू. अरे गाडून टाकू तर त्यासाठी काम तर कर.
असं बोलणं, इमोशनली बोलण्याने लोक आता ऐकत नाहीत. त्यांनी आमच्या 6च्या 6 आमदाराला निवडून दिलं. तर मला तुम्ही म्हटलात की तुमचा जन्म चेंबूरमधला, बरोबर. त्यानंतर तुम्ही संभाजीनगरमध्ये कसे गेलात? आता ते सगळं स्टोरीसारखंच झालं ना. मग माझे वडील इथं होते, मग त्यांचे भाऊ त्यांना सांगायचे मुंबईसारख्या ठिकाणी राहतो तर तुमचं प्रॉपर गाव संभाजीनगर. संभाजीनगरच आहे. बरं. मग माझी आजी, माझे आजोबा यायचे कधीतरी चेंबूरला. भाऊ आता तू इकडं चल, लय दिवस झाले तुला इकडं राहून, इथं कोणतरी मारून टाकील, बरं. आपण सगळं एका एका ठिकाणी राहू. म्हणून कधी जेलमध्ये गेलात तुम्ही? जेलमध्ये गेलो ना, हर्सुल जेलला गेलो आम्ही. जेलला गेलो, शहरातल्या प्रत्येक लॉकअपमध्ये माझा मुक्काम होता. पण हे सगळे आंदोलनाच्या कारणाचं. हां, त्यावेळेस नसं तुम्ही म्हणा की जेलमध्ये जाऊन आलेलं काहीतरी लफडे नव्हते माझे. नाही, बाळासाहेब ठाकरेंसोबत कार्य करणारा. हे सगळे जेल, सगळे लॉकअप आम्ही पाहिले. बरोबर, बरोबर. ठीक आहे. तर त्यानंतर तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा नगरसेवक झालात. तर नगरसेवक झाल्यावरती संभाजीनगरसाठी तुम्हाला काय काय काम तुम्ही आत्तापर्यंत केलं आहे आणि पुढेही तुमचा काय पुढचा अजेंडा असणार आहे? मग नगरसेवक होतो त्या काळामध्ये मी एक ठरवलं होतं की आता आपल्याला म्हणजे उशिरा नगरसेवक झाला मुद्दाम. हो. आम्ही पदाधिकारी होतो. मी 17 वर्ष उपजिल्हा प्रमुख होतो. बरोबर. मग नगरसेवक हा मला छोटं वाटायचं. हं. परंतु नंतर असं कळालं की नगरसेवक असलं तर व्यासपीठ मिळतं. मग नगरसेवक झालो. नगरसेवक झाल्यानंतर महानगरपालिकेमध्ये काय केलं पाहिजे, मी कधी एकही फाईल घेऊन अधिकाऱ्याच्या टेबलवर गेलो नाही. हं. मी कधी तिथं ठेकेदारी केली नाही. नाही तर नगरसेवक झाला का तो ठेकेदार झाला असा जो काही गणित आहे ना, त्याला मी कधी टच नाही केला. म्हणून माझी फाईल जशी जायची तशी ताबडतोब फिरून ती सँक्शन व्हायची. कारण की चुकीचं काम करायचं. 10 वर्ष मी राहिलो. आता तिथलचे त्यावेळेचे सिनियर अधिकारी आता माझ्याकडे आहेत. आता माझे जे काही सचिव आहेत ते कॉर्पोरेशनला कमिशनर होते त्या टायमाला माझ्या काळामध्ये. बरं. असीम कुमार गुप्ता जर तुम्ही पाहत असाल, सेक्रेटरी ड्युटीचे, ते माझ्याकडे आयुक्त होते. हे बखोरिया हे माझ्याकडे कमिशनर होते. बरं. आणि हे सगळ्यांनी त्यावेळेचा माझा प्रवास पाहिलेला आहे. आणि म्हणून त्यांना माहिती माझी काम करण्याची पद्धत काय असते. मी काम तिथं शिकलो. मला एक स्टेज मिळालं. मला बोलायचं कसं, ते एक मोठं व्यासपीठ. मला वाटतं महानगरपालिकेचं नगरसेवक होणं म्हणजे राजकारणाची पहिली पायरी चढणे. बरोबर. आणि म्हणून त्यावेळेला त्या ठिकाणी जे काही करता येईल ते करायचा प्रयत्न केला. माझ्या वार्डामध्ये अहिल्यादेवीचा एक पुतळा बसवला आहे. चोंडीचा पुतळा नंतर बसला. लक्षात घ्या, महाराष्ट्रातला सर्वात मोठा पुतळा संभाजीनगरमध्ये माझ्या वार्डात मी बसवलेला आहे. लोक म्हणायचे असं कसं झालं, हा एक नगरसेवक असा कसं करू शकतो. आणि आताही तो दिमागदार पुतळा नगरसेवकाच्या काळात बसवलेला आजही जर तुम्ही पाहिला तुम्हाला अभिमान वाटेल. त्याच्यानंतर मग राम शिंदेने आमच्या सगळ्यांनी येऊन पाहिला तसाच पुतळा मग चोंडीला बसलेला आहे. सर, तुमच्याकडे पाहताना तुम्हाला जेव्हा आपण पाहतो, तुम्ही एक परखड व्यक्तिमत्व आहात. रोखठोक सडेतोड बोलतात. पण तुमच्या वैयक्तिक जीवनामध्ये तुम्ही कसे आहात? तुमच्या मित्रासोबत, तुमच्या फॅमिलीमध्ये किंवा तुमचे जे लहानपणाचे सवंगडी असतील त्यांच्यासोबत तुम्ही कसे आहात? राजकारणामध्ये रोखठोक बोलणं हा वेगळा विषय आहे. हां. मित्र असतील, माझे नातेवाईक असतील, आणखीन कोणी असतील किंवा माझ्याकडे येणारा प्रत्येक नागरिक असेल. तुम्हाला एक सांगतो, माझा हा जो प्रवास आहे ना, 10 वर्ष नगरसेवक, 20 वर्ष आमदार, आता मंत्री, मला कोणीच आमदार नगरसेवक म्हणलेलं नाही. मला कोणी आमदार म्हणत नाही. मला कोणी मंत्री म्हणत नाही. मला सगळं संजय भाऊ म्हणतात. हे माझं क्रेडिट आहे. आपला भाऊ कोण आहे? संजय भाऊ आहे. माणसाला साहेब म्हणलं नाही तर राग येतो, मला भाऊ नाही म्हणलं तर राग येतो. आणि म्हणून ते नातं मी जपलेलं आहे. आणि म्हणून प्रत्येक जणाचं माझ्याशी भेटताना आताही जेव्हा येतात ना, ते इतके बिनधास्तपणे भेटतात. माझ्याकडे हा चिठ्ठी नावाचा प्रकार नाही. आजही मंत्रालयात या तुम्ही कधी, कामाचं काय, नाव काय, कामाचं स्वरूप काय, आलेत कुठून, तुमचा नंबर नाही. बिंदास आव, बिंदास भेटा, बिंदास बोला. काम जे होईल ते ताबडतोब करेल. नाही होणार असेल तर तुम्हाला नाही सुद्धा सांगेल. म्हणून लोकांबद्दल, माझ्याबद्दलची लोकांमध्ये असलेली एक अलग वेगळी छवी आहे आणि ती मी जपायचा प्रयत्न करतो. बरोबर. आता थोडंसं आपण राजकारणावरच्या प्रश्नांकडे येऊया. मला थोडंसं जाणून घ्यायला आवडेल की तुमच्यामध्ये आणि अजितदादांमध्ये कसे संबंध आहेत? अजितदादाचे माझे संबंध चांगले आहेत. बरं. मी राजकारणातला कोणी माणूस असेल ना, मी त्याचे संबंध वाईट ठेवत नाही. हां, माझा स्वभाव असा आहे की तुम्ही
चुकला ना तर मी तुम्हाला सांगतो का तुम्ही हो. चुकलेले आहेत ना. हो. नाही बाबा आता यांना कसं बोलायचं, हे मोठे माणसं आहेत. असं नाही. आपलं चुकलं तर मी माफी मागायला मागं पुढं पाहत नाही कधीच. मी 10 वेळेला माफी मागेल. म्हणून माझे कोणत्याही राजकीय नेत्याशी संबंध अत्यंत चांगले. ते एकच बोलता, शिरसाट आहे, बोलेल, पण प्रामाणिकतेने. होटात एक, पोटात एक, नो. जे बोलायचं स्पष्टपणे. बरोबर. ज्यावेळेस शिवसेना फुटली, ज्यावेळेस 2 गटामध्ये शिवसेना गेली, तर त्याच्यानंतर खूप साऱ्या मराठी लोकांमध्ये असं होतं की मराठी शिवसेना प्रमुखांनी बनवलेली शिवसेना 2 गटामध्ये गेली. खूप लोकांना दुःख झालं. तुम्हाला असं कधी वाटलं का की नाही असं नव्हतं व्हायला पाहिजे? अत्यंत वाटलं आणि तो प्रसंग आजही माझ्या डोळ्यासमोर आहे आणि आजही मला त्या गोष्टीचं वाईट वाटतं. बरं. वाईट यासाठी वाटतं की आमच्या कुटुंबामध्ये फूट पडली. बरोबर. एक कुटुंबच होतं शिवसेना. कुटुंबच आहे आमचं ते. परंतु कोणी समजून घेतलं नाही, हे दुर्दैव आहे. घरामध्ये आपण भाऊ असतो ना, भावांचे भांडणं कशामुळे होतात, मतभेद कशामध्ये होतात. आमचे तर कोणती प्रॉपर्टीचे भांडणं नव्हते, आमचे विचाराचे भांडणं होते. परंतु सत्तेमध्ये जाण्यासाठी जी काही चढाओढ चालू होती, त्या चढाओढीचा परिणाम असा झाला की रिफ्ट पडली. अनेक शिवसैनिकांना असं वाटत होतं, आजही वाटतं, हे व्हायला नको होतं. परंतु त्या भूमिकेपासून समोरचे सुद्धा काही मागं हटायला तयार नव्हते. आणि आमच्यावर जो काही दबाव किंवा प्रेशर किंवा आम्हाला जे काही त्रास होत होता, तो आम्हाला सहन होत नव्हता. म्हणून आर या पारची लढाई आम्ही ती लढली. सहसा राजकारणामध्ये तुम्ही पाहिले असेल, आतापर्यंतच्या राजकारणापर्यंत ज्यांनी उठाव केला, काही काळानंतर ते तुम्हाला साईड ट्रॅक झालेले दिसले, कमी झालेले दिसले. भुजबळाचा उठाव पहा, तुम्ही नारायण राणेंचा पहा, हे सर्वजण असं मागं पडले गेले. आमच्या उठावामध्ये एक वैशिष्ट्य होतं की आम्ही तत्वासाठी भांडलो. आणि तुम्ही पाहिलं असेल, 40 लोक प्लस 10 50 लोक आम्ही गेलो होतो. आता निवडून किती आले? 60 आले. 80 लढवले आणि 60 आले. स्ट्राईक रेट बघा. म्हणजे लोकांनी ते ॲक्सेप्ट केलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, शिंदेसाहेब आहेत ना, त्या माणसांनी वेडा जसा असतो ना, तो त्या वेडाच्या एक फॅशन म्हणा का काही म्हणा, त्या भावनेतून त्यांनी काम केलं 2.5 वर्ष. लोकांना भावलं. आता लोक म्हणतात नाही, एकनाथ शिंदे शिवसैनिक, एक कार्यकर्ता जर त्याला चांगली संधी मिळाली तर काय करू शकतो, हे एकनाथ शिंदेने दाखवलं. आणि त्यावेळेला जर ऐकलं असतं तर शिवसेना फुटली नसती आणि महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त मोठा प्रबळ पक्ष ज्याला म्हणतात, तो शिवसेना राहिला असता. हो. तुम्ही मग आता 2-3 दिवसापूर्वीच बोललात की जर तुम्हाला उद्धव ठाकरे यांचा फोन आला तर तुम्ही त्यांना भेटायला जाल. मी राजकारणाला त्यांना दुश्मन मानतच नाही. हो. त्यांची माझी काय दुश्मनी आहे? त्यांच्या वडिलांमुळं, शिवसेना प्रमुखामुळं मी आज या तुमच्यासमोर खुर्चीवर बसलोय ना. बरोबर. मला त्या शिवसेना प्रमुखाचे उपकार माझ्यावर आहेतच ना. त्यांचे तुम्ही चिरंजीव आहात. तुमच्याशी माझली कसली दुश्मनी आली? शिवसेना प्रमुखाबरोबर जेव्हा दौरे करायचो त्या टायमाला उद्धवसाहेब नव्हते बरोबर आमच्या. राजसाहेब तरी होते, उद्धवसाहेब तर नव्हते पण. आणि म्हणून आम्हाला त्यांच्याशी दुश्मनी असण्याचा किंवा त्यांच्याबरोबर काय भांडण्याचा, उद्धवसाहेब स्वतः म्हणायचे, तुम्ही माझे शिवसैनिक नाहीत, मग तुम्ही शिवसेना प्रमुखांचे सहकारी आहात. हे उद्धवसाहेबांचे शब्द आहेत, विचारा त्यांना. म्हणून आम्हाला त्यांची भांडण नाही, वैर नाही, आजही नाही आहे. आजही काही संकट आलं तर आम्ही धावून जाऊ शकतो. परंतु माणसाने इगो ठेवू नये. आम्ही जर धावून जाऊ शकतो म्हणलं, कसा येतो? आम्ही बोलवणार नाही. हे जे काय वातावरण केले ना खराब, हे त्यांच्या आजूबाजूच्या लोकांनी त्यांच्या डोक्यात टाकलेला तो किडा आहे. आणि ते इतका घुसला आहे की आता राजकारण न करता ते दुश्मनी म्हणून पाहत आहेत आमच्याकडे. आजूबाजूचे लोक म्हणजे हे सगळे तर संजय राऊत सारखे सर्वच. बरं. त्यांचं मध्यंतरी एक पुस्तक आलं होतं, नरकातला स्वर्ग. तुम्ही वाचलंय का? नाही, मी नाही वाचलं. काय वाचणार आहे? एवढा बोलतो रोज, तर तेच काहीतरी त्यात लिहिलेलं असावं. आज मध्यंतरी एक आता 2 महिन्यापासून आपण ऐकतोय, राज ठाकरे एका इंटरव्ह्यूमध्ये, मुलाखतीमध्ये बोलले
की उद्धव ठाकरे जर त्यांनी बोलवलं तर आपण सोबत जाऊ. तर तुम्हाला काय वाटतं जर उद्धव ठाकरे, राज ठाकरे सोबत आले तर काही वेगळं राजकारण, वेगळं समीकरण जुळू शकतं का? हे बघा, साहेब आणि उद्धव साहेब बरोबर येणार नाहीत, हे मी तुम्हाला आत्ताही सांगतो. का? नाही येणार ते. वेगवेगळे स्वभाव आहेत. हं. राजसाहेबाचा स्वभाव हे शिवसेना प्रमुखासारखा आहे बरं. आणि उद्धव साहेबाचा स्वभाव नेमका कसा आहे हे त्यांना स्वतःला नाही समजत. कारण की त्यांच्याबरोबरची असलेली चांडाळ चौकडी हे त्यांना निर्णय काय घ्यायचा जर त्यांनी ठरवलं जरी की राजसाहेबावर जायचं तर ही चौकडी जाऊ देणार नाही, त्यांना ब्रेक करणारच. कारण की आमचा अनुभव आहे 40 वर्षाचा, 1-2 दिवसाची नाहीत आमच्या सोबतीत ते ब्रेक करणार ते तुम्हाला. तुम्ही बघा आता इतक्या दिवसापासून या बातम्या चालल्या, हो. रोज आपण बातमीत पाहतो हे भेटणार, मग टाळी वाजणार, असं होणार तसं होणार. मग इतक्या कालावधीमध्ये एखादा फोनसुद्धा नाही होऊ यांचा. काय रे राज, काय चाललंय? राजा म्हणतात त्याला, ते राजा काय चाललंय असं तरी म्हणा. झालंय का आता असं? हे पॉलिटिकली फक्त चित्र रंगवलं जात आहे, असं होणार तसं होणार. आणि आले जरी एकत्र ना तर वाईट काय आहे? परंतु मग कोण पक्ष चालवणार, कोणाचे किती उमेदवार असणार, हा सगळा प्रश्न राहणार आहे. म्हणून यांची युती होणार नाही, हे तुम्हाला आजही सांगतो, उद्या हेच घडणार आहे. पण मध्यंतरी उद्धव ठाकरे स्वतः म्हटले की आम्ही डायरेक्ट बातमीच देऊ. अरे डायरेक्ट बातमी देण्यासाठी डायरेक्ट बोला तर खरं. आता तो राज ठाकरे साहेबांना काय तो काय अनिल परब बोलणार आहे? तुमचं रक्ताचं नातं तरी आहे ना, तुम्ही बोला ना, काय फरक पडतो? आणि ह्या अशा एकदा भेटले आणि युती होणार असं काही होणार आहे का? हळूहळू तुम्हाला जवळ आल्यानंतर समजून घ्यावं लागेल, सगळ्या गोष्टीवर चर्चा करावं लागेल, काय करायचं हे ठरवावं लागेल. अनेक फाटे आहे त्याच्यामध्ये, रस्त्यात काटे पण आहे, तेही बाजूला सारावे लागतील. त्यासाठी पिरियड लागणार आहे, टाईम लागणार आहे. तो टाईम आता तुमच्याकडे नाही आहे. 3 महिन्यानंतर निवडणुका आहेत, कधी बोलणार आहे? हे सगळं एकमेकाला मूर्ख बनवण्याचा प्रयत्न करतायत, आपापली तयारी करतायत. ऐन वेळेला आमचं फिसकटलं आणि म्हणून ती एक बातमी होणार आहे. त्या दोघांचं बोलणं चाललं होतं आणि मध्येच फडणवीस साहेब भेटून गेले राज ठाकरे यांना. भेटतात, राजसाहेबांचं त्यांचं चांगलं रिलेशन आहे. हां. हे बघा, काय काय लोक रिलेशन जपतात. त्यांच्याकडे तो मिलिंद नार्वेकर आहे, देवेंद्र फडणवीस त्यांच्याकडे गणपतीला जातात ना, आजही जातात. याचा अर्थ काय? ते नातं वेगळं ठेवा, रिलेशन जे आहेत ना ते वेगळं ठेवा. राजसाहेबाकडे आज जातात का देवेंद्र फडणवीस? पहिले गेलेत, एकनाथ शिंदे साहेब गेलेत आणि राजसाहेबही त्यांच्याकडे गेलेत. असं नाही की राजसाहेब खुर्चीवर बसलेत, कोण येते रे बाहेर, कोण आहे रे, असं नाही झालेलं. एकमेकांना त्या तेवढ्याच प्रमाणे भेटतात. म्हणून त्या भेटीचा आणि याचा काही अर्थ लावू नका. मला थोडंसं याबद्दल देखील विचारायचं आहे की तुम्ही छत्रपती संभाजीनगरमध्ये 15 वर्षापासून आता करतायत, तर तिथे मूलभूत प्रश्न जे आहेत, जसं की बेरोजगारी झालं, वाहतुकीचं झालं, स्वच्छतेचं झालं, तर त्यासाठी पुढचा याच्यामध्ये काय तुमचं प्लॅनिंग असणार आहे? हे बघा, सगळ्यात मूलभूत आता गरज राहिलेली आमच्याकडे पाण्याची. पाण्याची. हो, पाण्याचा खूप मोठा प्रश्न आहे सगळ्यात मोठा संभाजीनगरमध्ये. प्रश्न आहे. बरोबर. तो प्रश्न सोडवण्याला आता आम्ही युद्ध पातळीवर ज्याला म्हणतात ते काम आमचं चालू आहे. हो. हे 2-4 महिन्यामध्ये तो प्रश्न सुटेल. एवढी कसं नाही, सगळं पाईपलाईनचं जे काही काम आहे, नवीन पाईपलाईन टाकली गेलेली, बरं. 25ची पाईपलाईन टाकलेली आणि हा पुढचे 50 वर्षाचा प्लॅन पाहून ही टाकलेली जलवाहिनी आहे. आम्हाला 240 MLD पाणी लागतंय आणि आम्हाला येणारं पाणी जे ते 450 MLD आहे. म्हणून हे पुढचीच लोकसंख्या लक्षात घेऊन केलेली ती योजना आहे आणि आता 2-4 महिन्यामध्ये तो प्रश्न निकाली लागेल. कारण की हे फक्त मी सांगतोय म्हणून नाही, तर हे सगळे याला सरकारही त्याच्याबरोबर वाच ठेवून आहे. इवन आमची अशी पहिली स्कीम आहे देशभरातली आणि मोठी आहे, म्हणून याच्यावर हायकोर्टसुद्धा मॉनिटरिंग करत आहे. हायकोर्टसुद्धा लक्ष ठेवून आहे. त्यांना दर 8 दिवसाला 15 दिवसाला अहवाल द्यावा लागतो, कुठपण काम आलं, काय आलं. आणि म्हणून हा प्रश्न एक तर सुटेल ह्या 2-4 महिन्यामध्ये. सगळ्यात महत्त्वाचं पहिलं आमचं शहर जे आहे ना, रस्ते नव्हते चांगले, रस्ते खड्ड्याचं शहर मानलं जायचं. आता तुम्ही जाऊन बघा, या 2.5 वर्षाच्या कालखंडामध्ये इतके काही रस्ते झालेले आहेत. आता रस्ते बाकी नाहीत.
काही तुरळक असतील, असं नाही की बिलकुल 100% झालं असेल तर माझा दावा नाही आहे, ते केलेले आहेत. कचऱ्याचा मोठा प्रश्न होता, कचऱ्यावर आंदोलन झाली होती, उद्धव साहेबाला 2 वेळेला माफी मागायला लागली होती. आता तो प्रश्न आम्ही सोडायचा प्रयत्न केलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आमच्याकडे येणारी औद्योगिक वसाहत जी आता ग्रोथ करते, आता तुम्ही पाहिलं असेल शेंद्राला सगळा फुल झाला आहे, बिडकीनला DMIC सर्व प्रोजेक्ट येत आहेत, टोयोटासारख्या कंपनी येतात, सर्व येत आहेत. आणि याच्यामुळं आता शहर आमचं हे 1 नंबरचं शहर होईल, कारण की मराठवाड्याची उपराजधानी येते, राजधानीच दर्जा आहे त्याला. म्हणून त्या परिसर जो इतका डेव्हलप होणार आहे आणि सगळ्याचं केंद्रस्थान असणार आहे संभाजीनगर. बरोबर. म्हणून आम्ही त्याच्याकडे बारकाईने लक्ष देतोय. रोजगार वाढणार आहेत, त्याच्यामुळं तिथलचा फायनान्शियल स्टेक वाढणार आहे आणि लोकांच्या राहणीमानामध्ये बदलसुद्धा होणार आहे. अजूनही आपण पाहतो की नोकरीसाठी संभाजीनगरमधले भरपूर मुलांना पुणे मुंबईसारख्या ठिकाणी यावं लागतं. तर रोजगारासाठी काय तुमचं विजन आहे? रोजगार तर हे कंपन्या आहे. आम्ही जेव्हा आता हे दावोसचा करार वगैरे झाला, मुख्यमंत्री साहेब असताना, एकनाथ शिंदे साहेब असताना त्या टायमाला झाला, देवेंद्र फडणवीस साहेब असताना झाला, आणि ते फक्त करार झाले नाहीत. आमच्याकडं जागा घेतल्या गेल्या, आता काम सुरू झालेलं आहे. म्हणून रन होणार हे 2 वर्षामध्ये. आणि मॅनपॉवरला सुरुवात होईल. आता हे तुम्हाला 2-4 महिन्यानंतर जे लेबर वर्क लागतं त्यांचे आता ही काम सुरू होणार. हजारो लेबर तिथे लागणार आहे. कंपनी उभी करायची, मशिनरी लावायची, त्याला हजारो वर्कर लागतील. जेव्हा कंपनी स्वतः रन होईल त्या टायमाला जवळपास 20 ते 30 हजार लोकांना तिथं रोजगार मिळेल कंपनीमध्ये. बरोबर. मग त्याच्या अनुषंगाने बाहेर मग ते वेंडर असले, सब वेंडर असतील, तिथं छोटे छोटे युनिट असतील, तिथं लागणारे लेबर, म्हणून जवळपास 50-60 हजार वर्कराचा एक तो माहोल त्या ठिकाणी क्रिएट होईल आणि रोजगाराला सगळ्याला उपलब्ध होईल, अशी आमची अपेक्षा आहे. पण ते पुढच्या किती वर्षांचं ते? नाही, आता कंपनीचे कामं सुरू झालेत. बरं. तुम्ही आता स्वतः येऊन बघा, कंपनीने कामं सुरू केलेली आहेत, त्यांचे ऑफिसर्स यायला लागलेले आहेत, काम सुरू केलेले आहेत. ॲग्रीमेंट होऊन नारळ फोडून गेले असं नाही आहे. तर कामाला आता सुरुवात झालेली आहे. आता ह्याला 2-1 वर्षाचा कालावधी निश्चित लागणार आहे. तुम्ही स्वतःला काही टार्गेट दिलं आहे की मला या एवढ्या दिवसामध्ये, 2 वर्षामध्ये, 3 वर्षामध्ये मला हे काम करायचं आहे आणि तुमच्या इथल्या युवकांना रोजगार मिळाला पाहिजे? मी हे जे कंपनीवाले येतात ना, त्यांना आम्ही सहकार्य करण्याची आमची भूमिका असते. तर हे मल्टीनॅशनल कंपनी असतात, हे तुमच्या आमच्यावर डिपेंड नसतात. त्यांचे एक सोर्स मोठाले असतात आणि ते मोठाले कंपनीवाले. आमच्यासारखंच काम काय, त्यांना कॉपरेट करणं, इन्फ्रा ज्याला म्हणतो आपण, रस्ते असतील, पाणी असतील किंवा तिथलचे परिसर, हा जर चांगला केला ना, ॲप्रोच सगळ्या गोष्टीचे जर त्यांना मिळालं ना, मला वाटतं आता सगळे लोक तिथं जेव्हा राहता येतील. आता तुम्ही पाहाल आमच्याकडे जागेचे भाव एवढे गगनाला भिडत चालले, जागा नाही आहे. म्हणून आम्ही कॉर्पोरेशनच्या माध्यमातून, कलेक्टरच्या माध्यमातून, हे DPTC आता माझ्याकडे असल्यामुळं या माध्यमातून त्याला बेसिक सुविधा द्यायचं काम आम्ही आता सुरू केलेलं आहे. बरं. मध्यंतरी एक कॉमेडियन आहे कुणाल कामरा, त्यांनी एक कविता केली होती. तर त्याच्यामध्ये मला असं वाटतं की शिंदे गटानं खूप जास्त आक्रमक भूमिका घेतली, असं तुम्हाला काय वाटतं त्याच्यावरती? नाही, काय माहिती का, राजकारणामध्ये तुम्हाला लोकशाही आहे ना, तर तुम्ही तुमच्या लोकशाही पुरतं मर्यादित राहा ना. मला लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये मी तुम्हाला शिवीगाळ करणं किंवा तुम्हाला कॉमेंट्स करताना एक पातळी ठेवून केली पाहिजे. काही जरी बोललं तर तुम्ही ऐकाल का? माझ्या थोबाडीत माराल नाही का? त्याचं विडंबन जे केलं त्याने ना, त्या कामराने, त्याला वाटतं की लोक हसतायत, मग कुणाचेही कपडे काढा. असं नाही चालत बाबा. बरोबर. आज तो का घाबरलं का? का घाबरला? अरे ही वेळ शिंदेची नाही, त्यांनी मोदी साहेबांवर पण टीका केली आणि शिंदे साहेबांवर टीका केली. आता जर त्याला रोखलं नसतं तर उद्या तो आणखीन विषय घेऊन टीका करत गेला असता. आणि हे नको आहे राजकारणामध्ये. आम्ही सुद्धा राजकारणी आहेत. आम्ही कधी आता एवढं सर्व इंटरव्ह्यू चालला आहे, कोणत्याही नेत्याच्या विरोधात मी शिवीगाळ नाही करत कधीच. वाईट आहे असं म्हणणं इथपर्यंत ठीक आहे, परंतु खालच्या पातळीवर जाऊन त्याच्यावर टीका करणं हे मलाही शोभणार नाही आणि ते कधी करू पण नाही. आणि कामराने थोडा स्वतःच्या प्रसिद्धीसाठी जे काही केलं ना, त्याचे भोग आता तो भोगतोय. त्याच व्हिडिओमध्ये मोदीजींवरती देखील एक कविता होती, UPचे जे CM आहेत त्यांच्यावरती देखील एक कविता होती, पण त्यांनी थोडंसं सावध पवित्रा घेतला. सावध पवित्रा घेतला असं नाही आहे. मोदी साहेब मोठे नेते आहेत, पंतप्रधान आहेत,
हे अशा चिल्लर गोष्टीमध्ये ते इंटरफेअर का म्हणजे इतकं काय त्यांना काय करायची गरज नाही. आम्ही मुंबईमध्ये असताना अशा माणसाने बोलू नये यासाठी आम्ही आक्रमक पवित्रा घेतला आणि त्याच्यामुळं येणारे जे काही असे यांच्यासारखे कामरासारखे लोक असतील ना, आता याच्यानंतर बोलणार नाहीत. म्हणून त्याला सगळ्यांना एक ब्रेक या गोष्टीपासून मिळालेला आहे. बरोबर. तुम्हाला एक वैयक्तिक म्हणून कुठला राजकीय पक्ष जवळचा वाटतो, भाजप की राष्ट्रवादी? नाही, राष्ट्रवादी तर कधीच नाही. बरं. मग त्यापेक्षा भाजप तरी बरं आहे. का बरं राष्ट्रवादी नाही? नाही, राष्ट्रवादीची त्यांची एक वेगळी वैचारिक हे आहे, हां, मांडणी आहे. त्यांचे विषय वेगळे आहेत. हां. त्या विषयाशी नाही. कारण की आम्ही जे निर्माण झालो ना, आम्ही हिंदुत्वाची भूमिका घेऊन राहिलो. हो. हिंदुत्वाची भूमिका राष्ट्रवादी घेईल का? नाही घेणार. त्यांना त्या सर्व खिचड्यामध्ये त्यांना जायचं असतं आणि ते आमचा स्वभाव नाही आहे. बाळासाहेबांनी आम्हाला ते शिकवलं नाही. मग त्यातल्या त्यात भाजप हे हिंदुत्व असलेला पक्ष आहे. म्हणून आमची युती झाली होती ना. हो. 25-30 वर्षाची युती ही हिंदुत्वाची भाजपची बरोबर झाली होती. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची नव्हती झाली. बरोबर. जेव्हा आपण वेगळे झालात त्यावेळेस हाच मुद्दा होता की फंड्स वगैरे मिळत नाही आहेत. त्यावेळेस देखील राष्ट्रवादीकडेच अर्थ मंत्रालय होतं आणि आत्ता देखील परत आपण शिंदे गटातून सत्तेमध्ये आलात. परत अर्थ मंत्रालय जे आहे ते परत अजितदादांकडे, राष्ट्रवादीकडेच आलं आहे. तर तुम्हाला असं नाही वाटत का आगीतून परत फुफाट्यात चालू आहे? हे बघा, मागचं फंड न देण्याची कारणं वेगळी होती. बरं. त्यांच्या गावच्या सरपंचाला फंड मिळत होता ना आमदाराला फंड मिळत नव्हता. हां. ही वस्तुस्थिती होती. त्यांच्या असलेल्या जिल्हा परिषद सदस्याला फंड मिळत होता, आमदाराला मिळत नव्हता. त्यांच्या असलेल्या कार्यकर्त्याला फंड मिळत होता, आमच्या पदाधिकाऱ्याला फंडचा प्रश्नच येत नाही. आमदारच नाही तर पदाधिकाऱ्याला कुठून? ती त्यावेळेची परिस्थिती होती आणि हे आम्ही उघडपणे बोललो. हो. आजची परिस्थिती अशी आहे, आता त्या अर्थमंत्री आहेत. आम्ही ज्या योजना अंमलबजावणी करायला लागलो आहे त्या अंमलबजावणीमध्ये एवढी गोष्ट तर मान्यच करावं लागेल की लोड आलेला आहे. हो. लाडकी बहीण योजना असेल, बाकी योजना असेल, ज्या स्पीडने आम्ही कामं केलीत त्याच्यामध्ये फंड डायव्हर्ट होत आहे. आता फंड कमी करणं किंवा कमी देणं याचा अर्थ असा नाही आहे की ते थांबवत आहेत. त्यांना मागचे देणं हे गरजेचं आहे. हा त्याच्यातला फरक आहे. म्हणून आता अजितदादाकडं फंड नाही किंवा ते देत नाहीत असं म्हणणं चुकीचं आहे. तुम्ही म्हणाल की आता तुम्ही का स्टेटमेंट बदललं आहे का? तुम्हीच म्हणत होता की तुम्हाला तुमच्या फंडला कटौती लागली वगैरे. हा तुमचा बेसिक प्रश्न असणार आहे. हो. माझ्या खात्यामध्ये मी ते सगळं गोष्टीसुद्धा त्यांना सांगितल्यात की माझ्या खात्यामधला फंड हा कट करता येत नाही. हा कायदेशीर फंड आहे 11.8 आणि म्हणून मी ते मुख्यमंत्र्यांच्या कानी टाकला, अजितदादाच्या कानी टाकला, त्यांच्याशी भेट घेतली, त्यांच्याशी बोललो, त्यांनाही समजून सांगितलं. म्हणून आता येणाऱ्या अधिवेशनामध्ये पूर्ण ह्याच्यामध्ये मला पुन्हा फंड द्यायचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. म्हणून हा भाग वेगळा आहे. परंतु पहिले अजितदादा जे आघाडीमध्ये होते ते अजितदादा आता बदललेले आहेत हे मान्य करावं लागेल. बरं. सो तुम्ही जेव्हा अजितदादांकडे गेलात तर त्यांनी मान्य केलं की आता हे परत फंड जे आहे देणार ना, आता देणार. त्याच्याबद्दल आता वाद नाही आहे. त्यांनी देण्याचं कबूल केलेलं आहे. पाहूया. राहुल गांधींनी निवडणूक प्रक्रियेवरतीच खूप मोठे प्रश्न उपस्थित केले. ज्याच्यामध्ये जे मतदार आहेत त्यांची संख्या वाढल्याचं त्यांनी सांगितलं. त्याच्यानंतर जी टक्केवारी आहे ती 6च्या नंतर टक्केवारी जी वाढली तर त्याचे त्यांनी आरोप केले. तर त्याच्यावरती तुमचं काय मत आहे? लोकसभेला हे आरोप का नाही केले? लोकसभेमध्ये मत वाढले नव्हते. लोकसभेला जेव्हा तुम्हाला यश मिळालं त्या टायमाला तुम्हाला EVM नाही दिसलं? सर्वात महत्त्वाचं काय होतं? लोकसभा मोदींसाठी बी आणि त्यांच्यासाठी बी. मग जर EVM घोटाळाच करायचा होता तर 400 पारचा नारा देणारा भाजप कमी झालं ना. मग EVMचा वापर जर झाला असता तर 400 पार गेले असते ना. त्यांनी EVM वरती नाही प्रश्न केले. त्यांनी हे काय केलं माहिती आहे का? पहिला EVM पर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केला. त्याच्यानंतर सेकंडली सांगितलं की याच्यातले 50 लाख असे वाढले, 1 करोड असे वाढले. मतदार यादीतला जो घोळ होता,
डबल दुबार मतदार जे काय होते ना, 2-2 ठिकाणी 3-3 ठिकाणी नाव, लोकसभेच्या निवडणुकीनंतर मधल्या कालावधीमध्ये तुम्ही ते सर्व याद्या पहा. तुम्ही ज्या ठिकाणी राहतात ना तिथलची यादी बघा आता. पहिली यादी आणि ही यादी टॅली करा. जे डबल सगळे नाव होते ना, असा कट मारला गेला. मग ती बॅलन्स जे असा पारडं होतं ते आता बॅलन्समध्ये आलं आणि त्याच्यात झालेल्या मतदानामुळं ही टक्केवारी वर गेली. त्याचा त्यांना त्रास होतोय. ही पद्धत होती ना पहिले. काही काही भागामध्ये तुम्हाला आजही मतदान करताना आपण घुसू शकत नाही अशी परिस्थिती. आणि त्याच्यात त्यावेळेला त्या ठिकाणी बोगस मतदानाची संख्या जास्त असायची. आता ती कट होत चालली. आता सगळे लिंक होत चाललेत. आणि त्याच्यामुळं जे नावं कट झालेत त्याच्यामुळे त्यांना पराभवाला समोर जावं लागलं. आणि हे सगळं निवडणूक झाल्यानंतर राहुल गांधीचं एक ठरलेलं असतं. एक तर देशात बोलणं आणि एक परदेशात बोलणं. म्हणून आता त्याला लोकसुद्धा सिरियस घेत नाहीत. त्याच्यामध्ये काही चुकीचं नव्हतं, काही घोटाळा नव्हता, यादी सगळी बरोबर होती. आता सुप्रीम पदे जाऊन आले ना, आता कुठं तुम्हाला कोणत्या न्यायालयात आणखीन कोणतं जायचं? सगळीकडे जाऊन मांडलं ना त्यांनी. आता ह्या सगळ्या यंत्रणेवर पण भरोसा नाही का? आता आपण तर घटनेला मानतो ना, मग सर्वोच्च न्यायालयात गेल्यानंतरही जर तुम्हाला समाधान नसेल, मग आता याच्यात तर अपील कुणाकडे करणार आहात? नाही तर मग त्या न्यायमूर्तीला तुम्ही आता खोटं ठरवता. म्हणजे जे माझ्या मनासारखं झालं तर ते योग्य. मग घटनेचा आम्ही आदर करतो. मग घटना डोक्यावर घेऊन फिरतो. आणि आमच्या विरोधात गेलं तर मग त्या घटनेत तुम्ही काय पायदळ तुडवणार आहात का? स्वार्थासाठी त्यांनी त्यांचं राजकारण करतात आणि त्याचा परिणाम त्यांना जाणवला. इतकी मोठी काँग्रेस, इतक्या वर्षाची काँग्रेस त्याच्यामुळंच रसातळाला गेली. माणूस हा चुकीचा पुतळा असतो असं म्हणतात. तुम्हाला काय वाटतं तुमच्या राजनैतिक जीवनामध्ये अशी एखादी चूक तुमच्याकडून झाली आहे, तुम्हाला वाटतं की हे नव्हतं व्हायला पाहिजे? मध्ये माझ्याकडून एकदा एक चूक झाली होती. मी ती सेटरेट केली. हे जे भुजबळांनी यांनी उठाव केला त्याच्यापूर्वी आम्ही एकदा उठाव केला होता. काही लोकांची तिकीटं उलटे सुलटे झाली होती. त्या टायमाला थोडासा आम्ही उठाव केला होता आणि ताबडतोब चूक लक्षात आली. शिवसेना प्रमुखांनी जाऊन माफी मागितली आणि शिवसेना प्रमुखांनी मला माफ केलं होतं. ती एक चूक. दुसरं, मी राजकारणामध्ये कधीही त्याला चूक म्हणा की काही म्हणा, मला जमत नाही असं मनात ठेवून होटावर काहीतरी बोलणं, मनात काहीतरी ठेवणं. मी कधी कोणाच्या वाईट करायचा प्रयत्नात जात नाही. आणि हे स्पष्ट बोलणं ही सुद्धा चूक मला अनेक वेळेला रोखठोक त्रास तुम्ही जे देऊन बोलता. गेलेली आहे. त्याच्यामुळे मला त्रास झालेला आहे त्याचा. जसं की आताही त्रास एखादं होतो. उदाहरण? होतो ना, एखादा स्पष्ट वक्तव्यपणा आपण म्हणतो की तुम्ही स्पष्ट वक्तव्यपणावरून बोलता, परंतु त्याचा सगळेजण ॲक्सेप्ट करतात अशातला भाग नाही. काय शहाणा समजतो का स्वतःला? काय लागून गेला हा? असं एखाद्या वेळेला कॉमेंट जेव्हा येतात तेव्हा त्रास होतो. वाटतं की खरंच यार आपण नको बोलायला. परंतु नाही बोललं तर आपल्याला राहत नाही. परंतु एक लक्षात मी पथ्य एवढं पाळलेलं आहे की आपण कुणावर टीका करताना किंवा कोणतंही मत मांडताना कुणाला दुखवल्या जाणार नाही आणि कोणी असल्या खालच्या भाषेत आपण त्याच्यावर टीका करणार नाही. एवढं पथ्य मी पाळतो. तुम्हाला सगळ्यात जवळचं शहर कुठलं वाटतं? मुंबई की संभाजीनगर? मला जन्म माझा मुंबईला झाला आहे. हो. मुंबई जवळचं वाटतं. आणि मी जर तुम्हाला म्हटलं एक सांगा मला. तसं मग मला संभाजीनगर. का? संभाजीनगरने मला नाव दिलं आहे. संभाजीनगरने मला ॲक्सेप्ट केलं आहे. संभाजीनगरने मला मोठं केलं आहे. आणि ते माझं मूळ गाव असल्यामुळं मला त्याच्याबद्दलचा आदर असणं हे स्वाभाविक आहे. संभाजीनगरमधली कुठली एखादी जागा जिथे तुम्ही आवर्जून जाता, भेटता? असं नाही आहे. संभाजीनगर सर्व चांगलं आहे. हां. असं एखादं ठिकाण असेल तुम्हाला एकटं तिथं जायला आवडतं? नाही, असं नाही आहे. मी असं कधी चॉईस केलेली नाही. पण संभाजीनगर माझं आहे आणि मला सगळ्या ठिकाणी जाणं कधी चांगलं वाटतं. बरं. एक थोडासा वैयक्तिक प्रश्न मला विचारायचा आहे की तुम्ही तुमच्या मोकळ्या वेळामध्ये काय करता? मूव्हीज पाहता किंवा IPL किंवा सिरीज असं काही करता? नाही, मला जर थोडा मोकळा वेळ असला ना तर मी रील पाहतो. त्या रीलमध्ये कधी बरं. हां, तर त्या एखादा रील स्टार? रील स्टार नाही पाहत मी.
बर त्याच्यामध्ये ओशो ऐकतो मी. बर ओशोचे जे थॉट्स आहेत हो ना हो हो ते रिअली मला भावतात. हां प्रॅक्टिकल लाईफ ज्याला जगायची आहे किंवा आनंदी राहायचं आहे त्यानं तो ओशो ऐकला पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे. हम्म. आणि मी म्हणून ते त्याच्यातले त्यांचे ते स्पीचेस मी ऐकतो. अत्यंत शांतपणे जेव्हा असतो त्या टायमाला ते ऐकायला मला आवडतात. बर अजून एखाद्या क्रिएटरला किंवा यूट्यूबवरती कोणाला फॉलो करतो मी नाही इंस्टाग्रामवरती नाही नाही, मी YouTubeवरती? पाहतो त्यांना फॉलो वगैरे करत नाही. मग एखाद्या वेळेला आजकाल बघा ते गाणे येतात, जुने गाणे जे गाणारे हां असतात हां ते जुने गाणं, मग त्यांच्या एखाद्याच्या आवाजामधले जुने गाणं ते ऐकतो. गझल एखाद्या वेळेला ऐकतो. मला गझल आणि जुन्या गाण्यामध्ये फार इंटरेस्ट होता पहिले. हां मी आता? रिक्षा चालवायचो ना तर माझ्याकडे टेप रेकॉर्ड होता, त्यात सोनीची कॅसेट यायची, ती टाकायचो मी आणि एकदम सुंदर गाणे गझल पंकज उदासपासून तर गुलाम अली वगैरे वगैरे सगळ्यांच्या माझ्याकडे रेकॉर्ड होत्या. बर मला आवडायचे त्या आणि ते ऐकायचो. आता टाइम नाही भेटत. आता कसला वेळ आता कसला वेळ आता भेटणे बोलणे आणि आपलं प्लॅन तयार करणे, पुन्हा कसं काय करायचं याच्यावरच आपला सगळा दिवस जातो. कळत नाही आपण आज कधी जेवलो, तो सकाळी आणि संध्याकाळी कधी जेवलो. बट तरी पण गाडीमध्ये टाइम भेटू शकतो ना, गाडीमध्ये तुम्ही गझल लावून. गाडीमध्ये जातो बसला ना, मी तेच म्हणतो ना, मोबाईलमध्ये एखाद्या वेळा ते रील पाहिली ना, त्या भाषण म्हणजे 15-20 मिनटं किंवा 2 तास ते जर ऐकलं ना, त्याच्यामुळं मला थोडंसं जगण्यामध्ये स्फूर्ती येते. मला वाटतं की नाही कुछ तो कर सकते आपण. पॉडकास्टमधल्या शेवटच्या काही प्रश्नांकडे आपण येऊया. मी काही नेत्यांची नावं घेईल आणि तुम्हाला त्यांच्या एका शब्दामध्ये तुमच्या मनामध्ये जो थॉट येईल तो सांगा. नरेंद्र मोदी. ग्रेट मॅन आहे तो. कोणती लालसा नाही, संपत्ती जमायचा मोह नाही, देश प्रगतीकडे घेऊन जाणारा आज एकमेव नेता नरेंद्र संजय मोदी. राऊत. बिनबुडाचं गाडगं आहे ते. उद्धव ठाकरे. चेहऱ्यासारखे शांत बसणारे माणसं आहेत ते. त्यांच्याकडून अपेक्षा करणं गैर आहे. एकनाथ शिंदे. हा वारकरी आहे. दिंडी निघाली आता की दिंडी चालणार. निघाली आहे. जाणारच. तुम्ही गेलात का वारी जातात का? मी जातोय 5 तारखेला, मी पण जातोय. माझ्या खात्यातर्फे मी 1500 वारकऱ्यांना 1400 वारकऱ्यांना पर दिंडी जी निघते ना, त्यांच्या म्हातारे असतात, वयोवृद्ध असतात, काही मुलं असतात, काही सगळे असतात, त्यांचा त्रास होऊ नये पण प्रत्येक दिंडीला 20,000 रुपये माझ्या खात्यातर्फे दिले. 1400 दिंड्यांना आम्ही देतो ते. म्हणून एक थोडं सहकार्याची भावना त्यांना थोडंसं एक माझे दिलासा. वडील देखील 10 वर्षापासून पायी दिंडी करतात. सो ते एक वेगळीच ऊर्जा त्यांच्यामध्ये असते. ते दिंडी हा म्हणजे त्याचा तुम्ही विचारही करू शकत नाही. कल्पनाशक्तीच्या बाहेरचा तो प्रवास असतो. पायात नसतं, काय नाही, नाम स्मरण करत चालत असतात. म्हणून त्यांना मी या टायमाला गेल्या वेळेला 1109 लोकांना आम्ही दिले. आता 1400 लोकांना देतोय. दिंड्या वाढत आहेत, लोकांची भक्तीकडे ओढ चालला आहे. म्हणून मी त्यांना मदत करायचं आमचा ठरवलं आणि ते दिलंही सुद्धा. काल घोषणासुद्धा केली. त्याच पहिल्या प्रश्नाकडेच परत येऊया. देवेंद्र फडणवीस. हुशार आणि चाणक्य माणूस, चालाक माणूस. कोणत्या वेळेला कोणता निर्णय घ्यायचा हे पुरेपूर ठरवून चेहऱ्यावर कोणती सुरकुती न आणता निर्णय घेणारा माणूस. म्हणजे एकेकाळी शरद पवारांबद्दल जसं बोलायचे. शरद पवार हा गुगली टाकणार नेता आहे. देवेंद्र फडणवीस गुगली टाकणार नेते नाही. शांत, संयमी आणि निर्णय घ्यायचा. पण घेतल्यानंतर मग ते कुणाला कसा घेतला हे कळण्या अगोदर निर्णय त्यांचा डिक्लेअर होऊन जातो. अजित पवार. अजित पवार चलता है, भगवान भरोसे है, आज का दिन अपना है, चला लो. ठीक आहे. धन्यवाद सर, तुम्ही बोल मराठीला टाईम दिल्याबद्दल. खरंच तुमच्यासोबत बोलून म्हणजे मला वाटलं नव्हतं की तुम्ही या सगळ्या प्रश्नांची उत्तर द्याल. मी विचार करून आलो होतो की हे प्रश्न तुम्हाला विचारायचे आहेत आणि मला याचं चांगलं वाटलं की तुम्ही प्रत्येक प्रश्नाचं सडेतोड उत्तर दिलं आणि तुमच्या शैलीमध्ये उत्तर दिलं. तुमचा वेळसुद्धा घेतला. आज तुम्ही पुण्याहून आल्यात माझ्या मुलाखतीसाठी, त्याबद्दल तुमचे आभार. निश्चित असाच तुमचा एक जो प्रवास आहे अखंड चालो आणि तुमचे जे व्ह्युअर्स आहेत
त्यांनाही मी सांगेल की चांगल्याबरोबर जोडा. तुमच्याबरोबर जोडल्यानंतर निश्चितच त्यांना सुद्धा एक नवीन दिशा मिळेल. बोल मराठी यूट्यूबसाठी आपण सबस्क्राईब कराल अशी आपल्याकडून अपेक्षा. धन्यवाद.